यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। कणकवली विधानसभा मतदारसंघात आमदार नितेश राणे, उद्धव बाळासाहेब शिवसेना गटाचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांच्यामध्ये चुरशीची लढत होणार असल्याचे मतदार राजाकडून बोलले जात आहे। दुसऱ्या यादीमध्ये शिवसेनेकडून संदेश पारकर यांचे नाव जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले असले तरी आमदार नितेश राणे यांचे प्रचार यंत्र यापूर्वीच कामाला लागले आहे। याचाच आढावा आमचे देवगड प्रतिनिधी दयानंद मांगले यांच्याकडून घेणार आहोत। मांगले साहेब, एकंदरीत कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार नितेश राणे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांच्यामध्ये अटीतटीची लढत होईल असे बोलले जात आहे। काय सांगाल याबद्दल? नमस्कार। संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी होत आहे आणि या विधानसभा निवडणुकीत प्रामुख्याने महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत होत आहे आणि या लढतीत सर्वात कोकणातील लढतीकडे सर्व मतदारांचं लक्ष केंद्रित झालं आहे आणि यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली विधानसभा मतदारसंघ विद्यमान आमदार नितेश राणे 2 वर्ष या मतदारसंघातून 2 वेळा निवडून गेले। प्रारंभीच्या काळात ते साधारणतः राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून विजयी होत असताना दुसऱ्या वेळी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ते निवडून गेले आणि ही 3री वेळ आहे त्यांना पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं उमेदवारी प्राप्त झाली आहे। कणकवली विधानसभा मतदारसंघाचा आढावा घ्यायचा म्हटल्यास कणकवली विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातच खरी लढत होणार आहे। महायुतीने सर्वप्रथम आमदार नितेश राणे यांची उमेदवारी जाहीर केली आणि ही उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण कणकवली विधानसभा मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली होती। अशातच महाविकास आघाडीकडून सतीश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे आणि सुशांत नाईक या 4 इच्छुक उमेदवारांची नावे ही समोर येत असताना अखेर अंतिम टप्प्यात महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे संदेश पारकर यांना उमेदवारी प्राप्त झाली। गेल्या 2 दिवसातील ही संपूर्ण चर्चा संपल्यानंतर आज संदेश पारकर हे एबी फॉर्म घेऊन आपल्या जिल्ह्यात दाखल झालेले आहेत। ही वस्तुस्थिती आज आपल्या समोर येत असताना खरी लढत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात होत असताना आमदार नितेश राणे यांचे तगडे आव्हान महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या समोर उभे ठाकले आहे। या संपूर्ण मतदारसंघाचा आढावा घेत असताना भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक कार्य यावर जर विचार करायचा झाल्यास भारतीय जनता पार्टी आज तळागाळात आपल्या बूथप्रमुख तसेच शक्ती केंद्र प्रमुख व अन्य पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पोहोचलेली प्रामुख्याने दिसत आहे। कणकवली विधानसभा मतदारसंघातील देवगड तालुका असो, वैभववाडी तालुका असो अथवा कणकवली तालुका असो या ठिकाणी भारतीय जनता युवा मोर्चा, भारतीय जनता पार्टी महिला आघाडी या सर्व संघटनात्मक बांधणीचं काम हे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि यातच आवर्जून नमूद करावं असं वाटतं म्हणजे या संपूर्ण मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे सरपंच असतील, उपसरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन असतील, जिल्हा बँकेचे प्रतिनिधी असतील अशा सर्व माध्यमातून भारतीय जनता पार्टीचं संघटनात्मक काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू असल्याचं दिसत आहे। आणि यातच दुसऱ्या बाजूला जर विचार करायचं म्हटलं तर देवगड तालुका असो, कणकवली असो अथवा वैभववाडी असो या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे या संघटनेचं काम हे यापूर्वीपासून सुरू आहे। महायुतीमध्ये सहभागी असलेले शिंदे गट, शिवसेना शिंदे गटाचं कार्य या 3ही मतदारसंघात मर्यादित असल्यामुळे खऱ्या अर्थाने महायुतीत भारतीय जनता पार्टीची खरी ताकद ही दिसून येते। अशातच महाविकास आघाडीत उद्धव बाळासाहेब ठाकरे या संघटनेचं कार्य संपूर्णपणे देवगड तालुक्याचा आढावा घ्यायचा झाल्यास देवगडच्या खाडी पलीकडील भागात असो, स्थानिक पातळीवर देवगड जामसांडे नगरपंचायत हद्द असो अथवा मिठबाव, किंजवणे या भागात जर आपण कार्य पाहिलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे ही संघटना निश्चितपणे कार्यरत आहे। पण त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महाविकास आघाडीचे जे 2 घटक पक्ष आहेत त्यांचं
कार्य हे विशिष्ट भागात आणि ते आपापल्या परीने संघटनात्मक बांधणी करून सक्रिय कार्य दिसून येत आहे. या तीनही संघटनांचं किंवा पक्षांचं जर एकत्रीकरण केलं तर महाविकास आघाडी हे महायुतीचं आव्हान पेलू शकतं, असं एकंदर या संपूर्ण मतदारसंघातील परिस्थिती आहे. आणि याच अनुषंगाने आज संपूर्ण कणकवली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, शरद पवार गट अथवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे तीनही गट एकत्रित येणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि त्यातही एक महत्वाचा मुद्दा नमूद करावासा वाटतो, तो म्हणजे या कणकवली विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून जे इच्छुक उमेदवार वैभववाडीचे अतुल रावराणे, कणकवलीचे सतीश सावंत, सुशांत नाईक ही जी मंडळी आहेत त्यांनी आपापल्या परीने जी काही संघटनात्मक बांधणी केलेली आहे, कार्यकर्त्यांची एक जी फौज उभी केलेली आहे, त्या सर्वांचं एकत्रित संघटन होणं हेच खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीला यशाच्या शिखराकडे नेणारे आहे. आणि ते होणं ही या निवडणुकीत महत्वाचं आहे. एकंदरीत संघटनात्मक आढावा घेतला तर आजही भारतीय जनता पार्टी ही संघटनात्मक कार्यात वरचढ दिसत असली तरी महाविकास आघाडीनं देखील जर प्रामाणिकपणे एकत्रित येऊन आपले अंतर्गत वाद किंवा इच्छुकांमधली नाराजी दूर केली तर ते निश्चितपणे महायुतीसमोर तगडं आव्हान देऊ शकतात. यापुढं जर विचार करायचं झाला तर सगळ्यात प्रामुख्याने विचार येतो तो नेतृत्वाचा. आपला आमदार कसा असावा. कणकवली विधानसभा मतदारसंघातील एकंदर परिस्थिती पाहता युवा नेतृत्वाला आजपर्यंत या मतदारांनी कौल दिलेला आहे आणि याचंच प्रत्यंतर आपल्याला आलेलं आहे. ते म्हणजे यापूर्वी 2 वेळा आमदार नितेश राणे हे कणकवली विधानसभा मतदारसंघातून विजयी ठरले आहेत. कणकवली विधानसभा मतदारसंघात आमदार नितेश राणे सर्वप्रथम राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून विजयी झाले, त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ते विजयी झाले आणि आज खऱ्या अर्थाने महायुतीचे उमेदवार म्हणून पुन्हा एकदा ते रिंगणात उतरले आहेत. नितेश राणे यांच्या नेतृत्वाबाबत बोलायचं झाल्यास त्यांचा असलेला सततचा जनसंपर्क, मतदारांशी मतदारसंघात जाऊन असलेली एक वेगळी ओळख, त्याचप्रमाणे विकास कामांच्या बाबत त्यांचा असलेला धडाका, त्याचप्रमाणे सद्यस्थितीत गेल्या काही महिन्यात या ठिकाणी विधानसभा मतदारसंघात त्यांनी केलेले पक्षप्रवेश, सततचा कार्यकर्त्यांशी सुसंवाद आणि सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यात देखील त्यांचं असलेलं योगदान हे पाहता निश्चितपणे येथील जनतेला अशा पद्धतीचा सक्रिय असलेला आमदार हवा अशी अपेक्षा व्यक्त होत जरी असली तरी देखील या मतदारसंघाचं नेतृत्व हे कसं असावं याच्या प्रतिक्रिया या वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने उमटत असतात. आणि याच अनुषंगाने आमदार नितेश राणे यांच्यासारख्या नेतृत्वाला तगडं आव्हान देण्याकरता महाविकास आघाडीनं संदेश पारकर यांचं नेतृत्व हे पुढे आणलेलं आहे. संदेश पारकर यांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास संदेश पारकर हे कणकवली विधानसभा मतदारसंघातील कणकवली येथील स्थानिक उमेदवार आहेतच, परंतु त्याचबरोबर नगरपंचायत कार्यात ते नगराध्यक्ष, कोकण सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष व अन्य सामाजिक, शैक्षणिक विविध उपक्रमात त्यांनी कार्य करत असताना जनतेसमोर, मतदारांसमोर आणि कार्यकर्त्यांसमोर एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघातील एक डॅशिंग, धडाकेबाज आणि स्पष्ट वक्ते नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे आज मतदार पाहत आहेत. आणि हे सर्व करत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या नेतृत्वाने जो काही निर्णय घेतला तो निश्चितपणे महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्यासमोर डॅशिंग नेतृत्व द्यावं याच उद्देशाने हा निर्णय घेतलेला आहे. एकंदरीत दोनही उमेदवार हे आमच्या दृष्टीने निश्चितपणे या मतदारसंघात तुल्यबळ आहेतच, परंतु कणकवली विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण राजकीय परिस्थिती पाहता महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस आणि इच्छुक जे उमेदवार होते या सर्वांचं एकत्रीकरण आणि त्याचबरोबर या मतदारसंघातील जे रहिवासी आहेत ज्यांचं यापूर्वी जनसंपर्कात असलेला एक वेगळा ठसा आहे, असे माजी भाजपा जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार राजन तेली, त्याचप्रमाणे परशुराम उपळकर यांनी शिवसेनेत घेतलेली उडी, उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना संघटनेत घेतलेला सहभाग, घेतलेला प्रवेश हा निश्चितपणे
आमच्या दृष्टीनं कणकवली विधानसभा मतदारसंघात परिणामकारक ठरू शकतो आणि त्यामुळे त्यांचं देखील योगदान या मतदारसंघात तेवढंच मिळणं हे गरजेचं आहे. संघटनात्मक चर्चा एवढ्यावरच थांबवावी असं वाटत असताना या ठिकाणी आजपर्यंत जी नेतृत्व भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पुढे आली त्यांच्या बाबतीत उल्लेख करायचा झाल्यास माजी आमदार प्रमोदजी जठार, माजी आमदार अजितराव गोगटे यांनी आपल्या कारकिर्दीत भारतीय जनता पार्टीची एक वेगळी ओळख विकास कामं असो किंवा अन्य संघटनात्मक बांधणी असो या माध्यमातून त्यांनी एक वेगळी ओळख निश्चितपणे या कणकवली विधानसभा मतदारसंघात निर्माण केली आहे. विशेषतः देवगड तालुका हा पारंपरिक भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख आप्पासाहेब गोगटेंपासून असताना त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या संघटनेने एक वेगळी आपली इमेज निर्माण करत असताना देवगड जामसांडे नगरपंचायतच्या निवडणुकीत देखील एक वेगळा ठसा या संघटनेनं निर्माण केला. निश्चितपणे खाडी पलीकडचा भाग असो देवगड तालुक्यातील अलीकडचा भाग असो या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे या संघटनेचे संघटन हे निश्चितपणे आजही तेवढेच सक्रिय आहे. महत्वाचा आणि ज्या गोष्टीची दखल प्रत्येक उमेदवाराला घ्यावी लागते ती म्हणजे मतांची विभागणी आणि जातीचं राजकारण. आपण संपूर्ण महाराष्ट्रात आज पाहू शकतो, ऐकत आहोत की मराठा समाजाचं एक वेगळ्या पद्धतीनं आंदोलन सुरू आहे. कुणबी समाजाच्या बाबतीत एक वेगळी भूमिका आहे आणि या सर्व भूमिका आपण जाणून घेत असताना देवगड तालुक्यातील मराठा समाज आणि कुणबी समाज यांची जर आकडेवारी पाहिली तर निश्चितपणे खाडी पलीकडच्या भागात कुणबी समाज हा मोठ्या प्रमाणात आहे आणि हा कुणबी समाज या निवडणुकीत कुणाच्या पाठीशी उभा राहतो हे आजच्या घडीला निश्चितपणे सांगणं अवघड आहे. या संघटनेत या कुणबी समाजात दोन्ही पक्षाकडे विविध प्रकारची नेतृत्व पदाधिकारी आहेत आणि अशातच जो मराठा समाजाचे जे आंदोलक आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाची भूमिका आजच्या काळात किंवा आजच्या स्थितीला या विधानसभा मतदारसंघात कुठल्या पद्धतीनं मराठा समाजाचे लोक मतदान करतील यावर देखील या मतांची विभागणी निश्चितपणे दिसून येईल. आपल्याला ज्ञातच आहे, आपण निश्चितपणे वाचक हे सुज्ञ असल्यामुळे वाचक वेगवेगळ्या पद्धतीची माहिती नेहमी संकलित करत असतात, वाचत असतात, ऐकत असतात. या अशातच विचार करायचा झाला तर या कणकवली विधानसभा मतदारसंघातील मुस्लिम समाज आणि मागासवर्गीय समाज यांची एकंदरीत मतांची टक्केवारी पाहता या मतांच्या टक्केवारीत त्यांचा असलेला सिंहाचा वाटा आणि त्या मतांची असलेली एकगठ्ठा ताकद ही महाविकास आघाडीकडे जाते की महायुतीकडे जाते हे पाहणं देखील तेवढंच गरजेचं आहे. आणि हे पाहत असताना मुस्लिम समाजातील मतदारांमध्ये निर्माण झालेली नाराजी, मागासवर्गीय समाजामध्ये असलेली नाराजी यामागची कारणं देखील उमेदवारांनी शोधणंही तेवढेच गरजेचं आहे असं मला प्रामुख्यानं या निमित्तानं नमूद करावंसं वाटतं. निश्चितपणे कणकवली विधानसभा मतदारसंघात मुस्लिम मतं असो अथवा मागासवर्गीय समाजाची मतं असो ही निर्णायक ठरू शकतात असा दावा देखील मतदार हे निश्चितपणे करीत असतात. आणि याचबरोबर आज एकंदरीत इतिहास पाहता मागील काही निवडणुकांमधील या देवगड मतदारसंघाचं नेतृत्व माजी आमदार कैलासवासी आप्पासाहेब गोगटे यांनी केलं असताना त्यावेळी भारतीय जनता पार्टी असो किंवा एक विशिष्ट ब्राह्मण समाज असो त्यांचं संघटन, त्यांनी केलेली प्रचार यंत्रणा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्य निश्चितपणे आप्पांच्या निवडणुकीत भरीव कामगिरी करून गेलेलं होतं. आणि अशाच पद्धतीनं या कणकवली विधानसभा मतदारसंघाचा जर कानोसा घेतला तर या कणकवली विधानसभा मतदारसंघात वैश्यवाणी समाज हा मोठ्या प्रमाणात आहे आणि या भागातील कणकवली विधानसभा मतदारसंघाचे जे उमेदवार आहेत ते महाविकास आघाडीचे उमेदवार हे वैश्यवाणी समाजाचे आहेत. त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला महायुतीचे उमेदवार हे मराठा समाजाचे आहेत. परंतु असं जरी असलं तरी या उमेदवारांच्या पाठीशी त्यांचा समाज किती प्रमाणात उभा राहतो आणि त्यांना कशा पद्धतीने साथ देतो यावर देखील या मतदारसंघातील मतांची विभागणी ही निश्चितपणे होणार आहे. थोडक्यात आणि महत्वाचा मुद्दा नमूद करायचा वाटतो की मागील निवडणुकीत आमदार नितेश राणे या मतदारसंघातून
शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांच्यासमोर 25,000हून अधिक मताधिक्य घेऊन विजयी झाले होते. मागील निवडणुकीत सतीश सावंत आणि नितेश राणे यांच्यात निश्चितपणे चुरशीची लढत झाली होती. मतदारसंघातील मतदारांचा कानोसा घेतला तर सतीश सावंत यांना यावेळी संधी देणं अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना संदेश पारकरांसारखं डॅशिंग नेतृत्व या मतदारसंघात आलं. असं असलं तरी मागील लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री आदरणीय नारायण राणे यांना ज्यावेळी भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली आणि त्या निवडणुकीत 41हून अधिक मताधिक्य या कणकवली विधानसभा क्षेत्रात ज्यावेळी मिळालं त्यावेळी एकंदरीत चित्र पाहता भारतीय जनता पार्टीची ताकद ही वाढलेली दिसली आणि हीच ताकद सद्यस्थितीत आमदार नितेश राणे यांच्या पाठीशी कशा पद्धतीने उभी राहते आणि त्याचा परिणाम महाविकास आघाडीवर कशा पद्धतीने होतो अथवा महाविकास आघाडी मागील विधानसभा मतदारसंघातील मताधिक्य आणि आताच्या लोकसभा विधानसभा निकालानंतरचं मताधिक्य कशा पद्धतीनं पार करतात याकडे देखील पाहणं हे महत्वाचं आहे. एकंदरीत या संपूर्ण कणकवली विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात तुल्यबळ लढत होईल अशी अपेक्षा मतदारांकडून व्यक्त होत असताना महायुतीच्या माध्यमातून विद्यमान आमदार नितेशजी राणे आणि महाविकास आघाडीकडून संदेश पारकर हे लढत देत आहेत. या लढतीकडे सर्व मतदारांचं लक्ष केंद्रित झालेलं आहे. एवढंच या निमित्तानं सांगावंसं वाटतं. धन्यवाद. समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते. निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करताय राहण्याची चिंता. देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध. संपर्क 917511 0202 942114 5424 8600 730700. मग कसला विचार करताय, येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.